यांनी अशी ठरवली, पण यांचं गणित मोडायची ताकद आपल्यात आहे. ते काम माझ्याकडे. यांचे किती टोळी मोठी होत्या प्रचाराला. निरीक्षक बघा कसे गेले, सगळे पडेल पाडेल माग. जेवढे पडेल आहेत कापसाचे, जे पुरे निरीक्षक आहेत. दुसऱ्याला निवडून आणला तो तुला सुचला नाही, तुमच्या का आणणार. तुम्ही बघा निरीक्षक शोधून बघा ना. आणि ते मीडियावर येतं बघा, बैठक मुंबईला ऐकली, काय YB सेंटरला बैठक सुरू, जथ्थे निरीक्षकाचे चालले आणि सगळे पडले. निरीक्षक साहेब आत घुसले, आमका तर लय मताने पडलेला. लगेच ते तमका त्या निघाल्या त्या पडल्या. निरीक्षकाचा अंतिम अहवाल येणार आहेत. ते निरीक्षक साहेबांनी खूप सुंदर अहवाल आणला, ते पडलेले निरीक्षक तुमचे सगळे पडेलच. आणि जिथं मराठीने पाडले ते तुम्ही निरीक्षक केले. आणि ते ज्याचं निरीक्षण करायला चाललात त्याला मराठीने पाडलं. मग कुठे निरीक्षण तो निरीक्षक आपल्या मराठ्याच्या विरोधात जो नेता गेला, ओबीसीचा असं नाही तर मराठ्याचा, तो पाडायचा म्हणजे पाडायच्या बाहेर. आणि विरोधात केलेला ओबीसीचा किंवा मराठ्याचा नेता प्रचाराला गेला की ती ज्याच्या प्रचार जाईल त्या मतदारसंघात पाडायचं. वेळ आली ना शिटानं द्यायचे बा. हे बघा आपल्या जातीची शान राखायचं आपल्याला. तुम्हाला मला काही किंमत, जातीला किंमत. समजा त्यो प्रचाराला गेला, त्यो आप्पा एका इथं दुखत आणि एका एक नीट होत. दुसरे सकाळीच नीट सरळ काय मला म्हणतो सलाईन घ्यावा, दवाखान्यातच बोलत जावा, आमकं करावं, बाकीचं लई बोलू नाही, उपोषण घेऊन उपचारच करावं आणि तिथूनच बडबड करावं. फक्त राजकारणात कोणाचं काम नसतं. 8च निवडून आणून दाखवून 16 आणतो. ओबीसी आरक्षण देशील का? 16 आणतो. ओबीसी आरक्षण देऊन तू बाहेर निघशील का? सगळे पुरे काढशील का तू बाहेर? ते नाही जमत. लगेच जाऊन बोलून सण ते दुखण्यावर बोलू नये, कारण वैयक्तिक जीवन असतं, वैयक्तिक जीवनावर बोलू नये. आदर असला पाहिजे दुखण्याच्या ठिकाणी. पण दुसऱ्या दिवशी कसं काय नीट होतो ह्यो बी लय मोठा प्रश्न आहे. पण बोलू नये, कारण दुःख असतं. वैचारिक मतभेद टेन्शन माझे, त्याला मी खंबीर आहे, ते बी खंबीर आहे, त्याची काही अडचण नाही. पण चला वैयक्तिक जीवनावर बोलू नये. आधार पण दुःख हे प्रत्येकाला असतं, त्याच्यावर बोललं नाही पाहिजे माणसाने. तुम्ही आपल्या तुमचं चाललं काय? यांनी किती आडाखे बांधले, आपल्याला रूल सांगितले, सगळे ध्यानात ठेवा. तोडायचे सगळे षडयंत्र तोडायचे. मराठ्यांच्या आंदोलनाला बाजूला ठेवून सुद्धा एक टोळी तयार केली त्यांनी, ती पण ध्यानात असू. गोरगरीब मराठी लढले, त्यांच्या म्हणण्यावरती काही गोष्टी द्यायच्या नाही. करोडो मराठे 13 महिन्यापासून लढले, त्यांच्या म्हणण्यावर द्यायच्या नाही. पण ज्यांनी मराठ्यांच्या आंदोलनाला विरोध केला असे काही गोळा करायचे. त्यात अभ्यासक, बुद्धिजीवी, शिक्षण सम्राट, काही 10 खोलीत शाळा, शिक्षण सम्राट असे जमा करायचे. काही काहीच्या नुसत्या गोण्या डोक्यावर पुस्तकाचा वाचिताच येत नाही. ते अभ्यासक, बुद्धिजीवी, 15 मिशा कामाला धामाच्या नुसते, स्वतःला खूप असे मान समजणारे, असा एक गट जवळ केलाय त्यांनी. आमिषाच्या जीवावरती कामं दिलेले असतील, काहीला काहीच्या मेहण्यात दिलेले असतील कॉन्ट्रॅक्टरी, काहीच्या पुण्याला मेहणे आहेत, काहीचे नगरला आहेत, काहीला कोंकड येत, काहीच्या नगर जिल्ह्यात आहेत, काही साईबाबाच्या तिकडे येतं, काहीचे करमाडकडे आहेत, काहीचे बदनापूरला आहेत, काहीचे लातूरकडे येतं मेहणे, काहीचे इकडे येतं संभाजीनगरकडे येतं, काही बदनापूरला येतं, काही भाचे. कामं दिलेले असतील, त्यामुळे भीती कुठे जावं नाविलाची. पण ही एक गट तयार केला, गट मराठ्यांच्या विरोधात. ओरिजिनल मराठ्यांचं रक्त मराठ्यांच्या विरोधात नाही जाणार. गप घरात बसत नाही पटलं, पण मराठ्यांच्या